झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिंदखेड्यात बदलापूर घटनेचा जाहीर निषेध। आमदार जयकुमार रावल तिकडून जात असताना थांबले देखील नाहीत। एवढी असंवेदनशीलता का, आंदोलकांचा सवाल। बदलापूरला घडलेल्या घटनेने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे। महाविकास आघाडीच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथेही तीव्र निषेध नोंदवण्यात आला। काळ्या फिती लावून आंदोलक निषेध करीत असताना त्याचवेळी तालुक्यातील भाजपचे आमदार जयकुमार रावल हे आंदोलन स्थळाजवळून जात असताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी श्यामकांत सनेर, संदीप बेडसे यांनी त्यांना घटनेच्या निषेधाचा फलक दाखवला। मात्र चिमुकल्या बालिकांवर अत्याचार झाल्याच्या दुर्दैवी घटनेचा हा निषेध असूनही आमदार रावल यांनी थोडीही संवेदनशीलता दाखवली नाही। राजकारणाच्या पलीकडे जाऊन पीडित बालिकांबाबत त्यांना काडीचीही आस्था नाही असा आरोप यावेळी करण्यात आला। शिंदखेड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, कामराज निकम, माजी सभापती प्राध्यापक सुरेश देसले, सुनील चौधरी, कैलास ठाकरे, गिरीश पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या घटनेतील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।